गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या आज काय बनवतोय जेवायला? आज नाश्ता चालू आहे. जेवायला तर नाश्त्यासाठी टाइम आहे, तयारी? सकाळ झाली. ओके. आता भाकरी करते आई आणि अंड तळते आणि हे आहे चिमणी तळलेली. चिवणीची रेसिपी कधी अरे सांगशील? एका ताईने मला बोललेली की फ्राय करण्याच्या अगोदर आम्हाला दाखव की काय आहे. पण त्या दिवशी काय झालं, पप्पा लवकर गेले 5 वाजता आणण्यासाठी आणि मग आणल्या ताजं आईने कालवण केलं हे नाही. आणि आम्ही उशिरा उठलो 7-7:30ला आणि पप्पांनी 6 वाजता कालवण केलं, म्हणजे भाकरी सोबत खायला असं. त्याच्यामुळे मला दाखवता नाही आली. पण आता नेक्स्ट टाइमला जेव्हा मच्छी आणते तेव्हा मी दाखवेन की काय प्रकार आहे तो. ओके चालेल. तर ते म्हणजे लक्षात नाही राहिलं. मला वाटलं पप्पा नंतर करतील त्याच्या आई. नाही मग ते रात्रीचे म्हणजे लवकर येतात ना. हा पटापट बनवून घे नाश्ता. मग आता अंड फ्राय करते. प्रीतल्या भाकरीच आहे. आईची भाकरी चालू आहे इकडे आणि प्रीतला म्हणजे तुला भाकरी अंड आणि चिमणी. आई बघ डायरेक्ट हातामधून. आणि चिवणी. चिमणी काय बोलतात, काही जण चिमणी बोलतात. भाकरी झाली आपली. ती शिंगाल्याची नातेवाईक आहेत ना? हा बरोबर. असं आहे. हा. मला नाही माहिती. शेंगदाण्याच्या नारळ. शिंगाल्याची छोटी पिलं. नाही छोटी त्यांची नातेवाईक आहेत. या आई ह्यात काढते मी. इकडे टोपला आहे आमचा भाकऱ्यांचा. आईने एक भाकरी केल्यानंतर अशी झाकून ठेवते. डायरेक्ट काढू त्याच्यात. हो डायरेक्ट काढ. मला भीती वाटते, वाफ येते त्याची. बघ ती फुगलंय मस्त. फुगलेली आहे. आई डायरेक्ट काढते. अनुभव आहे तिला. माझा लगेच हात का बाई ठेव. ओके. माझा अंड झाला इकडे. आता माझ्या पोटात. तेच तुझ्याच पोटात जाणार आहे. कुठे सकाळ सकाळ आमच्याकडे आई असली की भाकरी लागते असं आहे. त्याच्यामुळे हा अंड माझा वेगळ्या स्टाईलचा झालाय, कारण की हा जो तवा आहे ना त्याच्यामध्ये साईडला जातं, वरती असं उंचवटा आहे, त्याच्यामुळे तो गोल नाही होत अंड. तर मग अशी आहे तर मी चिवणी खाणार. चिवणी हो. पप्पा आणि काका गेलेले आहेत चिकन आणण्यासाठी. त्याच्यामुळे आज चिकन आणि भाकरी असेल हे नाही, म्हणून नाही जास्त भाकऱ्या करते आत्ताच. आणि या आंब्याच्या पेटीमध्ये बघू शकता काय आईने भरून ठेवलेलं आहे. अरे वा, पपईच पपई सगळे पिकले ग है ना, तयार झाले. हा बघ पिकलंय. काय रे खाणार? आईने बघ कसं भरून ठेवलंय. आता हे अजून थोडे कच्चे आहेत. हा झाला आई. हा बघ दोन्ही झाले. तर आईने आंब्यांच्या पेटीमध्ये भरून ठेवलेले आहेत पपई. म्हणजे ते पिकण्यासाठी हे नाही. खाली पेंडा आहे आणि वरती असं कागद लागले, म्हणजे उभेनी ते पिकतील. पेपर टाकला का लवकर पिकतं. ओके. सिलेंडर घेऊन आलेले आहेत. सुट्टी असते की अशी कामं असतात. सावकाश. पण जी कामं तुझी आहे ती तुलाच करावी लागतील ना. सिलेंडर मी आणायला जाऊ शकत नाही. सावकाश. हा बघ काका काय बोलतो, म्हणून मला गाडी शिकव, मग मी सिलेंडर आणायला जाईल. आणि सिलेंडरला घातलेले आहेत कपडे. म्हणजे अंगाला लागायला नको म्हणून. असं कोण कधी ब्लँकेट धुतं का मला सांग. मी धुतो. अरे पण त्याला खोलून टाकायचा असतो. प्रयोग चालू आहे आमचा. प्रयोग काय असला एक्सपेरिमेंट. काही पण आहे बघ, असं पूर्ण गोल गोल आहे. ओवीचं सायन्स एक्सपेरिमेंट चालू आहे. काही पण हा प्रीत, परत सगळं काढावं लागेल तुला. ते पूर्ण खोलून टाकायचा. बघूया बघूया. स्वच्छ निघेल एकदम. आणि त्यांनी पाणी घेतलं, तो वजन झाला असेल. आणि तो पाणी घेतल्यावर खूप जास्त वजन होतो. आपल्या वॉशिंग मशीनचं वजन आहे 7.2 kg. तेवढ्यापर्यंतच ती घेणार. बघ हे बघ. आणि हा पाणी टाकल्यानंतर 10 किलो 12 किलोच्या वरती जातो ब्लँकेट. बघ हाय धूप. बघूया बायकोचं न ऐकल्याने काय होतं ते. परत मेहनत करावी लागते. अरे पण बायको नेहमी कपडे तिला माहिती आहे. जा कर, तुला जसं हवं तसंच कर. आता कशाला कधी राहू दे, घडीच राहू दे. कशाला खोलतो. पाणी भरतंय ना त्याच्यात. ते बघ फुलतंय ते. असा हा प्रीत सुट्टी असली की डबल काम वाढवतो मला नुसता. मग बघ कसं नंतर कपडे धुतोय तो. कसा होईल तसाच्या तसंच राहील. आणि स्टोर रूम मध्ये खूप जास्त पसारा बघू शकता. 2 टाक्या होत्या आम्ही आतमध्ये आणल्या आणि पसाराच पसारा आहे. मग मला साफ करायचा आहे. पण पसारा म्हणजे फ्रीजच्या वस्तूची जास्त असतं. जे खोलाखोलीचं सामान जास्त आहे फ्रीजचं. हे बघा ही पेटी स्पेशल हे माझ्यासाठी आणली. बट आणि त्याच्यामध्ये सगळं ते कसलं भरून ठेवलं सामान.
ते स्क्रूड्रायव्हर काय काय तुम्हाला दाखवते ओपन करून बघा. हे ते इथं समोर आहेच नळाचं काही ना काय. अशी गोष्ट आहे. ही माझ्या आजीची पेटी आहे. ती माझ्यासाठी मी आणली होती, माझा काहीतरी साबण वगैरे ठेवायला, तर ह्याने घेतली लगेच. काय रे? साड्या ठेवण्यासाठी मी आणले. मला आवडतं ही जुनी वस्तू, म्हणजे माझ्या आजीची आठवण म्हणून मी आणली होती. त्या पेटीला मी कलर वगैरे लावला. मी तुम्हाला आधीच्या मिनी ब्लॉग मध्ये वगैरे काहीतरी दाखवली असेल ना ही पेटी. मी खूप जुनी पेटी आहे आजीची. ह्याच्यामध्ये बघा त्यांनी काय भरून ठेवलंय, त्याचं सामान, काय तू करतो ते काम, चटरपटर बघा. मेहनतीची काम आहे बघ ना. आधी या आरशामध्ये मी चेहरा बघायची आजीच्या, आणि ह्याच्यामध्ये आजी पैसे ठेवायची आधी, काही ना काय 10 रुपये 5 रुपये असं. या पेटीपासून खूप साऱ्या आठवणी आहेत माझ्या. जुनी पेटी, आजीच्या पेटीमध्ये खाऊ भेटायचं. तुमच्याकडे आहे की नाही आजीची पेटी? ही माझ्या आजीची पेटी आहे, जी मला खूप आवडते. पण ह्यानी बघ कसा वापर करतो. मी काढणार आहे, पण हे सगळं काढावं लागेल तुला. तिला परत चांगलं पेंट कर, डिझाईन वगैरे कर. हा हवे ना, काहीतरी ठेवू ना त्याच्यामध्ये. मला सामान ठेवायला का पहिले काहीतरी दे. हा बघ कसा असं करत बसणार आहेस का त्याला पाणी घालत? काय करत बनपाव. हे बघ काय असंच गोल गोल फिरतोय तो. तो स्वच्छ धुतला जाणार नाही. अरे पण घडी घातलीस, सगळं होणार. विश्वास ठेवा. हो विश्वास. आणि हात चालत्या मशीन मध्ये हात नको घालू ना, बंद कर ना ते. विश्वास तर नाम आहे प्रितेश पाटील. तू ठेव, बंद कर. असं हात नाही घालायचं पाण्यामध्ये, मशीन चालू आहे. हा घे तेच. मला सांगतो पाण्यामध्ये हात नाही घाला, आणि तू काय करतोस आता? इंजिनियर लोक करतात काम. मग काय शॉक लागला? मग मला एक तर करंट लागून झालेला आहे माहितीये ना. अरे पाहिजे सगळ्यांना, प्रत्येकाला अनुभव पाहिजे काय असतं ते. वा वा, आज स्पेशल चिकन आणि भाकरी. तरीच बघ कसली वरती आलेली आहे. ह्याच्यामध्ये खूप सारी बटाटे टाकलेली आहेत, कारण की पप्पा सुद्धा जास्त चिकन खात नाहीत आणि मी सुद्धा, त्यामुळे आम्हा दोघांना बटाटे लागतच. त्यामुळे 2-3 बटाटे टाकले असतील चिकन मध्ये. आणि रस्सा जो आहे तो पप्पांनीच केलेला आहे, त्यामुळे मस्त येतोय. कलरच बघ कसा आलाय. चिकन भाकरी या खायला. नमस्कार मंडळी, या. झालं काय जेवण? जेवण झालं, भांडी घासतोय आम्ही. जेवल्यानंतरचं काम बर्तन मांजणे पडते. ओटा पण स्वच्छ केला, कारण की जर चिकन केलेलं त्यामुळे सांडे सगळं क्लिनिंग झालेलं आहे. क्लीन असलं की जरा बरं वाटतं. हा ते तुलाच बरं वाटतं. ते मदत किती? मदत खूप बायकोला सुट्टी आहे का मदत करणार होतास ना? मदत आहे चालू आजपासून. सिलेंडर घेऊन आलो. डबल मेहनत. का धुतला का नाही तो? चालू आहे ना. स्वच्छ होईल का? होणार, नक्की होणार, 100% गॅरंटी. बघ वास नाही आला पाहिजे त्याला. आम्ही ठेवलेला, कुठे ठेवलेला आपण? कपाटात नाही, बेडच्या खाली ठेवलेला. पण आता पावसाळ्याला थंडी वाटते ना, आणि आम्ही पण डोंगराच्या इथे राहिल्यामुळे सकाळी खूप थंडी वाजते आम्हाला इकडे. आम्ही ब्लँकेट, कपडे धुवायचे होते कारण की पावसाळा येईल. पण आता पाऊस गेला, आता ऊन पडलेला आहे. ऊन चांगलाच पडला, म्हणून त्याला बोलू कपडे धुवून काढूया जे अंगावरचे आहेत ते, म्हणजे ब्लँकेट वगैरे. पण एकच काढला, तोच खूप मोठा आहे. आणि प्रीतनी टाकला त्याला वॉशिंग मशीन मध्ये, स्वच्छ होते का? पिळायला होतं का आपल्याला? पिळायला नाही होत ना. आंघोळ होऊन जाते तुझी त्याच्यामध्ये. धुता पण नाही एवढा. ठीक आहे, आवरून घे पटापट. ठीक आहे झालं माझं काम. इकडे आता माझा चेहरा बघ कसा दिसतोय. ठीक आहे मंडळी, चला आपलं जेवण झालं असेल. काय जेवायला बनवलं तर स्वयंपाकामध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन रेसिपी कोणती हवी असेल ती पण सांगा, म्हणजे आम्ही पण ट्राय करू. आम्ही ट्राय करू. आमची कामं झालेली आहेत. प्रीतची मेन म्हणजे प्रीतचं काम झालेलं आहे. सुट्टी आहे तर घरातली कामं त्याला करायची होती आणि केली. पाठीमागे कापड लावायचं होतं, थोडस लावलंय, जास्त नाही लावलंय, कारण की झर मारते आणि पावसाचं पाणी आतमध्ये येतं. त्याच्यामुळे असा कापड लावलाय, म्हणजे आता पावसाची झर नाही येणार. ते एक केलेलं आहे काम. अच्छा दिख रे. आम्ही तेच करत होतो. आता फ्रेश झाले आणि मग आपला व्लॉग पुढे कंटिन्यू करते, कारण का त्याला मदत करायला त्याची असिस्टंट मी होते. हे दे ते दे असं चालू होतं. आता मस्त हवा सुटलेली आहे. मेन म्हणजे वरती जायचं होतं दाखवायला तुम्हाला का हवा सुटले छान, आणि असं गवत सुद्धा वाढलेलं आहे बऱ्यापैकी. काय बसतेस का काय खाली? नाही, आता पडलो असते बघ. काठी वगैरे आहे, अजून मला साफसफाई करायची आहे इथली, केली नाहीये म्हणून.
तर हवा सुटली आणि तर डास येतील म्हणून आतमध्ये जाऊया. चला. चला. तर असं वातावरण आहे मस्त निवांत शांत आणि ढग आलेली आहेत पावसाची. असं भरलेलं आहे पूर्ण परिसर. हवा सुटले बघ. आज प्लीज घरामध्ये आहे तर सगळी घरातली कामं केलेली आहेत. सिलेंडर आणलं, वरती अजून थोड्याशा क्रॅक होत्या त्या फील केल्या त्यांनी, है ना. क्रॅक फील केल्यात. आता बाकीचं काम उद्या. थोडं कोटिंग करायचं होतं. उद्या सकाळी वगैरे डॅम्प प्रूफ. उद्या सकाळी मला मदत करणार आहे. मला वाटलेलं असिस्टंट मीच असते ना. असिस्टंट तूच पाहिजे. आता छोटा असिस्टंट नाही आलेत ना. आणि तर ओवी मदत करत असते मामाला. मामा मी करू का असं चालू करू का. त्या प्रीतची सुट्टी आज अशी होती एकदम निवांत. पप्पांचे लागलेले आहेत 7च्या बातम्या. 7च्या बातम्या आणि प्रोग्राम झी मराठी काय ते काय ग नाव त्याचं? आवाज येतो आतमधून. सावळ्याची सावळी. चल. आणि आता प्रीत शेट बनवत आहे इप्पी वाली मॅगी. बट हे आटा नूडल्स आहे. नवीन आहे ना काहीतरी की जुनच आहे. झाले आता वापरून आपण. आम्ही नाही वापरत पण आता फर्स्ट टाइम आम्ही काल गेलो होतो तर आणली. तर आता प्रीत बोलतोय ट्राय करूया कशी आहे. आट्याचे नूडल. आटा नूडल आहे. प्रीत बनवून देतोय मला. बघूया. आणि आपली मॅगी काही अशी दिसते. चपातीचं पीठ. चपाती दिसते बघ. कलर पण हा. बघूया टेस्टला कशी आहे. तर म्हणजे तुला सुकी ट्राय करायची आहे का. मला सुकी खायला आवडतं माहिती आहे ना. तुला पण आवडतं. आम्ही मॅगी कधी ना अशी सुकीच खातो पण कधीतरीच. 2 बनवणार आहे. जेवायचंय आपल्याला. हा एकच बनवतो. हा ते चुरा आहे. टेस्ट नाही पण तिला कच्ची खायला. त्याच्यातला मसाला काय पॉवर ऑफ मसाला. ठीक आहे पण जशी आपण मॅगी खातो तशी नाही खायला. बघूया कशी लागते. तर रेसिपी झाल्यानंतर दाखवतो. पण ठीक आहे. आता बघ तू खातेस तरी बोलतेस. अरे पाणी टाक. गॅस वगैरे टाकतो. सर्व तयारी करू देतो. ओके. आणि आपली मॅगी रेडी आहे इप्पी वाली. शिजली ना. नवीनच आहे काहीतरी मला पण तेच वाटते. आट्याची नूडल दिसते पण बघ ना कशी वेगळी थोडी. शिजले ना. शिजली. हा काढ. चल टेस्टला बघूया कशी आहे. गॅस बंद कर. सावकाश. थोडीशी ग्रेव्ही हवी ना तुला. ओवीच्या भाषेमध्ये काय थोडं सूप प्यायला बोलते. सूप प्यायला. कोणीतरी मॅगी खाते. हा ट्राय करते बघूया. आट्याचे नूडल थोडे वेगळे आहेत आणि जाड आहे. टेस्ट वेगळी आहे जरा. आपण नॉर्मल मॅगी खाण्यापेक्षा ही वेगळी आहे पण ठीक आहे. खायची की नाही. मैदापेक्षा हे चांगलं आहे ना. खायची की नाही. हा चांगली आहे. खा. मी पण खाऊ का. पण ना चपाती सारखी वाटते. चपाती खाल्ल्यासारखी वाटते. छान आहे पण. ठीक आहे तर मी पण खातो. अशी चवदार अशी चविष्ट. खा मॅगी आणि व्हा दष्टपुष्ट. आणि जेवल्यानंतर आम्ही आलेलो आहोत वरती टेरेसवर. मस्त हवा सुटलेली आहे. मला पहिले वाटलं पाऊस पडतोय काय पण झाडांचा आवाज येतोय. पानं हलतात. हवा सुटले मस्त. माझी केस मला दिसत असतील हलताना. पुढे हवा सुटले. लाईट लावलंय आणि जरा चालतोय. बरं वाटते. तारे पण दिसतात. आज आकाश क्लिअर दिसते. मेन म्हणजे आज प्रीत आहे. आमचं काम चालू आहे थोडंसं तर ते करतोय. जेवलं वगैरे भांडी वगैरे घासून झाली आणि आलो वरती चालायला जरा. प्रीत आहे तर आता माझ्याची नाईट शिफ्ट चालू होईल उद्यापासून. त्यामुळं काय मी एकटीच येईन वरती चालायला. तर चला आजचा हा व्लॉग आपण एंड करूया. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या व्लॉगमध्ये. चलो बाय बाय. गुड नाईट.